नमस्कार मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र राजेश चौधरी. मित्रांनो, आपण शेतीसाठी अनेक प्रकारचे सेंद्रिय खत वापरत असतो. शेणखत, कोंबडी खत किंवा कंपोस्ट खत वेगवेगळे. तर शेणखत पण वेगवेगळ्या पद्धतीने कुजवून आणि मग ते आपल्या शेतामध्ये शेतकरी वापरत असतात. त्यामध्ये एक प्रकारे गांडूळ खत, जो शेतकरी मित्र आपण म्हणून ओळखतो गांडुळांना, आणि त्यांच्या विष्ठेपासून ते खत तयार होतं. तर ते आपलं शेणखत खाऊन आणि मग त्यांच्या विष्ठेपासून ते खत आपल्याला उपलब्ध होतं. तर ते मी तुम्हाला म्हणजे आपल्या जे काही गोठ्यामधलं शेण होतं ते आपण एका ठिकाणी संकलन करत होतो आणि त्या ठिकाणी आपण थोडे गांडूळं सोडलेले होते. तर साधारण एक कमी खर्चामध्ये, म्हणजे खूप कमी खर्चामध्ये आपल्याला रेडी गांडूळ खत उपलब्ध झालं. याची छोटीशी एक माहिती म्हणून तुम्हाला मी शेअर करतो आहे मित्रांनो. तर हे आपल्या या ठिकाणी आपण खत एकत्र संकलन करत होतो आणि पूर्ण जे खत होतं ताजं ते या ठिकाणी टाकलेलं होतं आणि आता पूर्ण भुसभुशीत, पूर्ण काळभोर हे खत आपल्याला रेडी तयार झालेलं आहे. ज्यावेळेस आपण हे आपल्या पिकांना टाकू किंवा वावरात शेतात टाकू, पिकाला लगेच उपलब्ध होतं आणि लगेच लागू पडतं ते खत. एक कमी खर्चामध्ये, खूप कमी खर्चामध्ये आपल्याला रेडी खत हे उपलब्ध झालं आहे. हे बघा, अशा पद्धतीने गांडूळ या ठिकाणी तयार झालेले. खूप भरमसाठ प्रमाणात गांडूळ आहे बघा. एकदम काळभोर खत आणि पूर्ण 100% कुजलेलं खत आपल्याला उपलब्ध झालं या ठिकाणी. तर गांडूळ हा आपण शेतकरी मित्रच म्हणून त्याला आपण ओळखत असतो मित्रांनो. तर याला आपण खूप कमी खर्च, म्हणजे फक्त गांडूळ आणून सोडलेले होते आणि या ठिकाणी या आंब्याच्या झाडाची आपण सावली होती आणि या सावलीमध्ये खूप पूर्ण खत कुजून गेलेलं आहे. याचं सांगायचा उद्देश एकच आहे की मित्रांनो, जे काही आपण आपल्या शेणखत असतं ते गोठ्यामधलं ते पूर्णपणे कुजून आणि मगच आपल्या शेतामध्ये वापरलं पाहिजे. ज्यावेळेस आपले गांडूळ जरी नसले ते एका ठिकाणी संकलन करून आणि त्याला कुजण्यासाठी काही थोडा कालावधी लागत असतो. 40 दिवसापासून पुढे साधारणतः 60-70 किंवा त्यापेक्षा थोडेफार जास्त दिवस लागत असतात. ज्यावेळेस पूर्ण खत कुजलेलं असतं तेव्हाच आपण आपल्या शेतामध्ये वापरलं पाहिजे मित्रांनो. ज्यावेळेस आपण ताजं शेणखत आपल्या शेतामध्ये टाकू त्यावेळेस काय होतं मित्रांनो, जो काही त्याला कुजण्यासाठी नायट्रोजनची गरज असते ते शेतामधलं आपलं नायट्रोजन वापरून आणि मग ते कुजत असतं. त्याने आपल्या शेतामधली नायट्रोजनची लेवल कमी होत असते. किंवा आणि दुसरा एक प्रॉब्लेम असा येतो की ते अर्धवटच कुजलं जातं. आजकाल खत जरी आपण बाहेरून बोलवलं त्याचे रेट हे खूप भयंकर वाढलेले आहेत आणि अशामध्ये जर आपण आपल्या शेतात ते ताजंच खत जर टाकलं तर त्याचे फायदे कमी पण तोटे जास्त होत असतात. तर मग त्यासाठी आपण पूर्ण कुजलेलं खतच हे आपल्या शेतामध्ये वापरलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अशी की ते जे ओलं खत असतं त्याने आपल्या शेतामध्ये बुरशीचं प्रमाण देखील वाढतं आणि शेतामध्ये अर्थातच बुरशी वाढली का मग आपल्या पिकांचं देखील डंपिंग वगैरे खूप समस्या वाढत असतात. त्याच्यामुळे आपण हे खत नेहमी कुजलेलंच वापरलं पाहिजे, जेणेकरून आपल्या पिकाला ते फायदेशीर राहतं. ज्यावेळेस काही वेळेस असं पण होतं की अतिरिक्त नायट्रोजन वाढून जे शेणामध्ये गोमूत्र असतं ते त्याचं देखील आपल्याला जे पिकाला टाकल्यानंतर अतिरिक्त नायट्रोजन वाढून जातो. ज्या पिकाला आपल्याला थोडं थोडं नायट्रोजन द्यायची गरज असते त्या ठिकाणी अतिरिक्त नायट्रोजन वाढलं तर अर्थातच आपल्या पिकांची फुल ड्रॉपिंग किंवा झाडाची वाढच जास्त होते आणि फुटवे कमी होतात. खूप अडचणी येत असतात. त्याच्यासाठी आपण हे कुजलेलं खत वापरलं पाहिजे. तर जगभरामध्ये ह्या गांडुळांची साधारणतः 6 ते 7 हजारापर्यंत जाती आहेत. पण भारतामध्ये या काही थोड्याफार वापरल्या जातात, 200-300. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे फक्त जी इसिनिया फेटेडा ही या नावाची जात आहे ती प्रचंड प्रचलित आहे आणि ती वापरली जाते. त्याच्यानंतर अजून 1-2 जाती आहेत त्या वापरल्या जातात. त्यांनी आपले शेणखत कुजवण्याचं काम करतात. त्यांच्या विष्ठेपासून ते तयार झालेलं खत आपण आपल्या शेतामध्ये वापरलं जातो. त्याच्यानंतर दुसरा एक असा एक फायदा आहे मित्रांनो, जे काही सिमेंटची टाकी करून त्यामध्ये गांडूळ खत ढीग पद्धतीने किंवा बेड पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी कुजवत असतात. पण त्या गांडुळांच्या जी काही मूत्रापासून वर्मी वॉश आपण म्हणतो ते काय आपल्याला भेटतं
त्याचे जर आपण आपल्या पिकावरती स्प्रे जर केले तर इतके अतुलनीय फायदे आहेत त्याचे मित्रांनो, की आपल्या पिकाची सर्वात पहिले रोगप्रतिकार क्षमता वाढते. जे काय आपले पान आहे ते पानाची रुंदी, लांबी हे सर्व वाढतं आणि हिरवेगारपणा खूप वाढतो. त्याच्यामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण वाढणार, हिरवेगारपणा वाढला तर अर्थातच. त्याच्यानंतर मग ते हिरवेगारपणा वाढलं अर्थातच त्याची प्रकाश संश्लेषण क्रिया देखील चांगली होते आणि झाड अन्न जास्त तयार केलं तर अर्थातच आपले जे काही पीक आहे ते फळ आहे त्या फळाची साईज चांगली होत असते आणि पीक हे खूप जोमाने वाढ घेतं आणि किंवा खूप चांगलं अतुलनीय खूप बेस्ट रिझल्ट आहे त्याचे. इतके मी स्वतः वापरलेले, तुम्ही देखील वापरू शकता मित्रांनो. बरेच काही जे काही गांडूळ खत तयार करत असतात त्यांच्याकडून भेटत असतं ते वर्मी वॉश, किंवा आपण घरी देखील तयार करत असतो. घरी जी काय आपण एखाद्या ठिकाणी सिमेंटची टाकी बांधून आपल्याकडे जी थोडी जागा शिल्लक असेल त्या ठिकाणी तिथे आपण मस्त सावली करून आणि त्या ठिकाणी एक शेणखत जर टाकलं तर 40 ते 60 दिवसादरम्यान हे खत आपल्याला तयार होतं आणि गांडूळं देखील आपल्या शेतामध्ये गांडुळांचं प्रमाण देखील वाढतं. आता जर मी हे खत या माझ्या शेतामध्ये जर टाकलं आणि तर त्याचे असंच उचलून टाकलं आणि थोडेफार गांडूळ माझ्याकडे शिल्लक ठेवले दुसऱ्या डिगास टाकण्यासाठी आणि याने आपल्या शेतामध्ये देखील गांडुळांचं प्रमाण वाढेल. ते जे काय आपण केमिकल खतं जर इतर टाकतो त्याचे तोटे तर असतातच, पुढे जाऊन आपल्याला फार हळूहळू शेतीचं उत्पादन कमी होत जातं. त्यापेक्षा आपण सेंद्रिय खतांचा जर जास्त वापर केला तर अर्थातच आपल्याला पूर्ण खताचं किंवा पिकाचं आपण जमिनीची सुपीकता, हवा खेळती राहणं, पाणी धारण क्षमता वाढते. अर्थातच आपले पिकं हे खूप चांगल्या पद्धतीने आणि जोमदार पद्धतीने डेव्हलप होतात. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने जर नियोजन करून आणि आपल्या शेतामध्ये जर हे या पद्धतीने जर गांडूळ खत तयार केलं मित्रांनो तर निश्चितच आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होईल. ओलं शेणखत वापरू नका. मला हेच सांगायचं आहे की शेतामध्ये आपल्या ओलं खत टाकू नका. पूर्ण कुजलेलं किंवा गांडुळं नसतील तरी एक खत आपण एका ठिकाणी संकलन करून साधारणतः 2-3 महिने त्याला पडून तसंच राहू द्या. त्याच्यावरती सतत पाणी मारत राहा आणि जे काही आपल्याकडे पालापाचोळा असतो त्यानेच ते झाकून टाका आणि साधारण 2-3 महिन्यानंतर ते आपल्या शेतामध्ये वापरा, जेणेकरून ते पूर्ण कुजलेलं असेल आणि तिथे बुरशीची डेव्हलपमेंट देखील झालेली नसेल. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.